नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये कॉम्बिफ्लाम टॅबलेट याविषयी माहिती घेणार आहोत. तर तुम्हाला सगळ्यांना कॉम्बिफ्लाम ही टॅबलेट माहितीच असेल. कॉम्बिफ्लाम हे टॅबलेटमध्ये येते किंवा सिरपमध्ये येते. सिरप हे लहान मुलांमध्ये यूज केले जाते, तर टॅबलेट ही अडल्ट पेशंटला यूज केली जाते. तर आपण या व्हिडिओमध्ये कॉम्बिफ्लाम टॅबलेटचे यूजेस, त्याचे डोसेस किंवा त्याचे साईड इफेक्ट्स तसेच काही अदर इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, कॉम्बिफ्लाम ही टॅबलेट तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल तर कॉम्बिफ्लाम ही टॅबलेट कुठल्या कंपनीची येते हे कमेंटमध्ये सांगा. टॅबलेट कॉम्बिफ्लाम ही एक ओव्हर दी काउंटर मेडिसिन आहे. ही टॅबलेट तुम्हाला प्रत्येक मेडिकलला मिळेल. यामध्ये आयबुप्रोफेन आणि पॅरासिटामॉल आहे. ही प्रामुख्याने फेवर आणि बॉडी पेन कमी करण्यासाठी वापरली जाते. तर यामध्ये आयबुप्रोफेन 400 mg आणि पॅरासिटामॉल हे 325 mg येतं. तर आयबुप्रोफेन हे एक नॉन स्टेरॉइड आणि अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग आहे. तर पॅरासिटामॉल हे एक पेन किलर आणि अँटीपायरेटिक तसेच सौम्य व मध्यम वेदना कमी करण्यासाठी तसेच फेवर कमी करण्यासाठी वापरले जाते. कॉम्बिफ्लाम टॅबलेट यूजेस: हेडेक म्हणजेच डोकेदुखीसाठी, मसल पेन किंवा बॉडी पेन म्हणजे अंगदुखीसाठी किंवा कणकणीसाठी, तसेच टीथ पेन म्हणजे दातदुखीसाठी किंवा दाढदुखीसाठी, फेवर जर तुम्हाला ताप येत असेल तर कॉम्बिफ्लाम यूज केली जाते. तसेच जॉईंट पेन म्हणजे संधिवात, तर संधिवातावर देखील ही कॉम्बिफ्लाम ही टॅबलेट प्रिस्क्राईब केली जाते. तसेच पिरियडमधील पेनमध्ये सुद्धा कॉम्बिफ्लाम टॅबलेट डॉक्टर प्रिस्क्राईब करतात. तर हे आहेत कॉम्बिफ्लाम टॅबलेटचे काही यूजेस. कॉम्बिफ्लाम टॅबलेट डोसेस: तर कॉम्बिफ्लाम ही टॅबलेट दिवसातून 2 वेळा घेतली जाते, म्हणजे सकाळी 1 आणि संध्याकाळी 1. अशा पद्धतीने 3 दिवस ते 5 दिवस याचा डोस असतो. जसं तुमचं पेन असेल किंवा जसं प्रॉब्लेम असेल त्यानुसार हे डोसेस कमी जास्त केले जाऊ शकतात. पण ही टॅबलेट घेताना कधीही तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा किंवा फार्मसिस्टचा सल्ला एक वेळा अवश्य घ्या. कॉम्बिफ्लाम टॅबलेट साईड इफेक्ट्स: तर कॉम्बिफ्लाम टॅबलेटचे जास्त साईड इफेक्ट्स हे जाणून येत नाहीत किंवा दिसून येत नाहीत. तरी पण काही कॉमन साईड इफेक्ट्स आहेत, त्याबद्दल बोलूया. तर हार्टबर्न, जळजळ होऊ शकते, इंडायजेशन, अपचन किंवा गॅसचा प्रॉब्लेम येऊ शकतो, नोसिया, स्टमक पेन होऊ शकतं किंवा वॉमिटिंग होऊ शकतं, हेडॅक किंवा झोप लागू शकते म्हणजे स्लीपनेस. जर यातले काही साईड इफेक्ट जाणवत असतील तर आपल्या डॉक्टरांना याबद्दल सांगा. कॉम्बिफ्लाम या टॅबलेटविषयी काही ॲडवाईस: कॉम्बिफ्लाम ही टॅबलेट नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या. कॉम्बिफ्लाम टॅबलेट घेत असाल तर अल्कोहोल ड्रिंक करू नका. कॉम्बिफ्लाम ही टॅबलेट जेवणानंतरच घ्या, जेवणाआधी शक्यतो घेऊ नका. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याबद्दल माहिती मिळेल. थँक्यू.